भारतीय जनता पक्ष हा किती बनचुका आणि ढोंगी आहे हे अंबरनाथ प्रकरणात पुन्हा काँग्रेस पक्षानं त्यांचे 12 नगरसेवक निलंबित केले. भारतीय जनता पक्षाबरोबर आघाडी केल्या आणि भारतीय जनता पक्षाने ही कारवाई केली काँग्रेस किंवा एमआयएमशी युती केल्यावर. पण काँग्रेसनं उमेदवारांना त्यांच्या नगरसेवकांना निलंबित करतात. रवींद्र चव्हाण भाजपचे प्रांताध्यक्ष आहेत, त्यांनी त्याच काँग्रेसच्या नगरसेवकांवर ससाण्यासारखी झडप काँग्रेस विचाराचे लोक आहेत ते. काँग्रेसने त्यांना पक्षातून काढले आज काल आणि तुम्ही त्याच काँग्रेसला आपल्या बरोबर घेऊन बंगालमध्ये सत्ता स्थापना तर शिंदेच्या लोकांना, शिंदे गटाच्या लोकांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हा तुमचा अंतर्गत प्रश्न आहे, या तुमच्या अंतर्गत आखाड्या आहेत. पण तुम्ही काँग्रेस बरोबर एक प्रकारची युती आणि आघाडी केलेलीच आहे. तेव्हा आमचे लोक सुद्धा बरोबर घेऊन आपल्याला सत्ता स्थापन करतायत, त्यांना त्यांच्यावर कारवाई होते आणि त्यांना बरोबर घेऊन एमआयएमला सुद्धा आपल्याला बरोबर घेऊन ते सत्ता स्थापन करतायत. मी म्हटलं ना, हे एक नंबरचे बनचुकी आणि ढोंगी लोक महाराष्ट्रामध्ये. त्यांनी वैचारिक विष पेरण्याचा प्रयत्न केला, राज्य गढूळ केलं. लोकांसांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण हे जे संतांनी म्हटलंय ते भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत वारंवार आम्ही म्हणतो की काँग्रेस नसेल तर भाजपा नाही, शिवसेना नसेल तर भाजपा नाही. पूर्वी नेते किंवा कार्यकर्ते घडवले जात होते, आता तरी बळवले जातात आणि आपले पक्ष स्वतःच्या पक्षामध्ये नेतृत्व घडवण्याची किंवा कार्यकर्ता घडवण्याची अजिबात क्षमता नसल्यामुळे आणि स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची ताकद नसल्यामुळे अशा प्रकारे चोऱ्या, माऱ्या, लाण्या, लवाड्या कोणताही वैचारिक विधिनिषेध न ठेवता लोकांना पक्षात सामील करून घ्यायचे. खरं म्हणजे रवींद्र चव्हाण यांच्या ठाणे जिल्ह्यामध्ये घडले अंबरनाथचा प्रकार जो आहे हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जे ठाणे जिल्ह्यातले आहे, डोंबिवलीतले आहे, त्यांच्याच भागात प्रकार घडलाय ना हा. काँग्रेस आणि भाजप आणि त्यांना कळून की त्यांचं ज्यामागे कारस्थान होतं. असे अनेक प्रकार या राज्यामध्ये परळीमध्ये सुद्धा परळीमध्ये शिंदे शिवसेना, एमआयएम आणि राष्ट्रवादी अजित पवार गट. आता आम्ही नवाब मलिक यांच्या मांडीला नसणार नाही वगैरे असे सांगत होते. तुमच्या सरकारमध्ये धर्मांध आणि राष्ट्रद्रोही लोक आहेत असे सांगणारे हे लोक आहेत ना. मग एमआयएम बरोबर बसतात, काँग्रेस बरोबर बसतात. त्यांना काँग्रेसचा प्रचंड राग पिटकारा होता शिंद्यांना किंवा भाजपला. मग आता तुम्ही काँग्रेस बरोबरही बसताय मांडीला आणि एमआयएमच्या लोकांनाही मांडीवर घेऊन बसताय. त्याच्यावरती उत्तर द्या ना. मला आमचा त्रास यासाठी की आमच्या सरकारमध्ये नवाब मलिक, आम्ही हिंदुत्व सोडू, आम्ही अमुक केले, आम्ही काँग्रेस बरोबर बसणार नाही. बरं, हे कोण म्हणत होतं? लिंडे म्हणत होतं. आम्हाला काँग्रेसच्या विषयी प्रचंड भावना आहे. मग आता काय, तुमचा मित्र पक्ष काँग्रेस बरोबर आहे, तुम्ही बीडमध्ये काँग्रेस बरोबर अलायन्स करता, एमआयएम बरोबर अलायन्स करता, कशाला लोकांना फसवतात? महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी जे काही पॅटर्न अस्तित्वात येतात सर्वच राजकीय पक्षांनी वैचारिक विचारसरणी बाजूला ठेवून वैचारिक सुनता केली. त्याला वैचारिक सुनता करणार. वैचारिक सुनता आम्ही राज ठाकरे यांच्या बरोबर आहोत. आमच्या बरोबर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस काही ठिकाणी आहे. पण साधारण काँग्रेस पक्षाबरोबर जेव्हा आम्ही महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं आणि त्या सरकारमध्ये खरं तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबरची जी टोळी फुटली ते सामील होते. ते सत्तेचे भोग घेतच होते ना.
आणि बराच काळ घेतला त्यांनी. त्यातूनच ते 50-50 खोके वाटण्याची ताकद निर्माण झाली. म्हणजे 2000 कोटी रुपये त्यांनी वाटले आमदार. जेव्हा त्यांना काँग्रेस नको, त्यांनी पहिल्या दिवशी काँग्रेस सरकारमध्ये बसणार ही भूमिका का घेतली नाही? 2.5 वर्ष सरकारमध्ये बसल्यावर तुम्हाला ही उपस्थित झाली. एक काल वेगळा प्रकार महाराष्ट्राच्या राजकारणात बघायला मिळाला. तुमची आणि एकनाथ शिंदेची पहिल्यांदा भेट होती. ही अनपेक्षित भेट होती की तुम्ही ठरवून त्यांना भेटायला? कसं काय ठरवून कोणाला अनपेक्षित भेट असते. अशा प्रकारच्या भेटी असतात त्या अनएक्सपेक्टेड असतात, अनपेक्षित असतात. राज्याची जरी बेकायदेशीर असते तरी उपमुख्यमंत्री समोर आले. आम्ही एका कार्यक्रमात एकत्र होतो. आता आपल्या विचाराची नसलेली व्यक्ती त्या कार्यक्रमाला आले म्हणून त्या कार्यक्रमावरती बहिष्कार टाकण्याची विकृती आमच्यामध्ये नाही. माझा कार्यक्रम झाला तिथे समोर होतो. काय हॅलो झाला, आम्ही निघून गेलो. त्यांनी नमस्कार केला, तुम्ही नमस्कार केला. इतके काळी तुम्ही जिथे आहात त्यांचं जाणं येणं होतं. इतके काळी ते आमचे सहकारी होते, जवळचे मित्रही होते. हे सत्य आहे, हे सत्य आहे. आता त्यांनी पलायन केलं तर आम्ही काय करतो? आम्ही आहोत तिथेच आहोत. असं आहे की जे नीतिमान आणि निष्ठावान असतात त्यांच्या समोर जे पळून जातात त्यांच्या नजरेला नजरने करू शकतात. हे मी शिंद्यांच्या बाबतीत म्हणत नाही, हे सगळ्यांच्याच बाबतीत. आता अजित पवार शरद पवार एकत्र आहेत, पण सुरुवातीच्या काळात अजित पवार सुद्धा शरद पवारांच्या डोळ्याला डोळा भिडवत नव्हते. ते आपण चित्र पाहिलं असेल. पण हे सर्वत्र अवघ्या काही सेकंदासाठी हा प्रसंग घडला. त्यावेळेस शिंदेच्या जेव्हा तुम्ही समोर आला, काय एकूण तिथे चित्र होतं किंवा तुम्हाला काय वाटतं? मला काही नाही वाटत. मला काय वाटणार आणि कशा करता वाटावं, त्यातून काय महाराष्ट्राच्या अजून काय मिळणार? काहीच नाही. हे ढोंगी भाजप बरोबर सत्तेमध्ये आहे, त्यांना भाजपा ब्लॅकमेल करत आहे. अमित शहा त्यांच्या पक्षाचे नेते आहेत आणि आमच्या दृष्टीने अमित शहा महाराष्ट्राचे शत्रू आहेत, महाराष्ट्राचे दुश्मन आहेत. म्हणून ते दोन ठाकरे बंधू एकत्र येऊन महाराष्ट्राच्या दुश्मनाविरुद्ध लढत आहेत. भाजपमधल्या बंडखोरांची हकालपट्टी किंवा त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली, पण ठाकरेंचे अजून अनेक बंडखोर अपक्ष रिंगणात आहेत. अजूनही कारवाईबद्दल दोन्ही बाजूने काही ठिकाणी अपक्ष किंवा बंडखोर दोन्ही बाजूने आहेत. त्याच्यावरती आता काल आम्ही रात्री चर्चा केलेली आहे. बघू आता जे लोक मुंबईत जन्माला येऊन म्हातारे झाले ते शहराचा विकास करू शकले नाहीत, ते आता काय विकास करणार अशी देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे बंधूंवरती जहरी टीका केली. अच्छा, मुंबईत जन्माला येऊन म्हातारे झालो, पण आम्ही मुंबईत जन्माला येऊन म्हातारे झालो म्हणून मुंबई महाराष्ट्रात टिकली आणि तुम्ही मुंबईत राहताय त्याला विचार का राहताय? आम्ही मुंबईत संघर्ष करून म्हातारे झालो. बरं का, आमची एक आधीची पिढी स्वर्गवासी झाली, शहीद झाली, म्हणून तुम्हाला या मुंबईमध्ये बसून महाराष्ट्रावर राज्य करता येते मिस्टर फडणवीस. आता तुम्ही तरुण आहात, नागपूरचा काय विकास केला? लोक तुम्हाला दारातून हाकलून देतात, मी बघितलं काय. पण ते असं म्हणतात की मी सर्टिफाईड नागपूर करा. मग चांगली गोष्ट आहे. नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. तुम्ही सर्टिफाईड नागपूरकर आहात, आम्ही सुद्धा डबल सर्टिफाईड मुंबईकर आहोत. बरं का, आणि मुंबई ही लढून मिळवली आहे आम्ही फडणवीस. आम्हाला अशी आकाशातून जमिनीतून बटाटे येतात तसे आम्हाला हे बटाटे मिळालेले नाहीये. भुईमुगाच्या शेंगा येतात. ही मुंबई लढून मिळवली आणि जेव्हा आम्ही लढत होतो तेव्हा फडणवीसांचा जन्म झालेला आहे. हा डायलॉग मारायला काय झालं? गब्बर साहेब गब्बर मरून गेला. डायलॉग अमर आहेत त्याचे. संयुक्त पत्रकार परिषद, संयुक्त युती, संयुक्त मुलाखत आणि आज पहिली संयुक्त प्रचाराची ठाकरे बंधूंची सभा नाशकात होती. हो, आज महत्वाची सभा आहे नाशिकमध्ये. उद्धवजी आणि राजसाहेब आज नाशिकला जातील आणि पहिली सभा काल ठाण्यात होती, कल्याण.
आता उद्धव साहेब उद्या संभाजीनगरला ठाण्यात सभा, मुंबईत 11 तारखेला सभा, अशा तऱ्हेने संयुक्त सभा आणि संयुक्त प्रचार रॅली सुरू आहे. राज ठाकरे युतीमधले लुजर आहेत असे फडणवीस म्हणते. राज ठाकरे हे युतीमधले लुजर आहेत असे फडणवीस म्हणते. आता पाहू ना कोण लुजर आहे आणि कोण विनर आहे. तर तुम्ही कशाला सांगायला हवं? या मुंबईची जनता ठरवेल ना. आणि मुंबईची जनता ही कायम ठाकरेंच्याच मागे उभी राहिली. हे देवेंद्र फडणवीस यांनाही चांगलं माहिती आहे. ठाकऱ्यांशिवाय मुंबई म्हणजे महाराष्ट्र दुबळा आणि पांगळा. एवढंच लक्षात. 103 कोटींच्या सेंट्रल बँक घोटाळा प्रकरणात आता मोहित कंबोज यांना क्लीनचिट दिलेली आहे. माझ्याकडे माहिती नाही. जरा हिंदी में क्या सर, है? हिंदी में दौड़ जरा सबका बोलिए. ठाकरे भाई के ऊपर जो है देवेंद्र फडणवीस ने टिप्पणी की, कैसे देखते हैं? देखिए, देवेंद्र जी की टिप्पणी से ठाकरे बंधुओं की अलायंस पर कोई परिणाम नहीं है. ये इतना मजबूत जोड़ और अलायंस है कि मुंबई के साथ पूरे महाराष्ट्र में उसका असर पड़ रहा है. तो ये डर है देवेंद्र जी के मन में. ठाकरे बंधु एक साथ आने से उनकी कुर्सी भी हिल जाएगी. अब देखो क्या होता है. चलो. कांग्रेस